मित्रांनो, स्टॉक ॲनालिस करायचा आहे इन्व्हेस्टमेंटसाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी. त्यासाठी स्टॉकला कशा प्रकारे ॲनालिस करायचं, कोणत्या गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे फंडामेंटली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती घेणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण HDFC बँकेचं ॲनालिस करणार आहे. आता ॲनालिस करणं का गरजेचं आहे? जेव्हाही तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा लॉंग टर्मसाठी ॲज अ इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एखादा स्टॉक पाहत असतात, तर त्या स्टॉकमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींवर आपलं लक्ष असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला लॉंग टर्ममध्ये यामधनंच छान रिटर्न बनतील. तर आज आपण फंडामेंटली सर्व ॲनालिस इथे करणार आहोत. तर आज आपण सिलेक्ट केलेली HDFC बँक. तर हिच्यात जे बेसिक क्रायटेरिया आहे जे मी यूज करतो आणि त्यांना कशा प्रकारे आपण ॲनालिस केलं पाहिजे आणि त्याचं पॅरामीटर काय हे मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. आणि यामध्ये अजून महत्त्वपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पहा. आणि एकदा जर तुम्हाला ह्या गोष्टी कधी समजल्या ना मित्रांनो, तर तुम्हाला कुठेही कोणताही चांगला स्टॉक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला कोणाचीच गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः इथे एक 5 ते 10 मिनिटात चांगले स्टॉक आयडेंटिफाय करू शकतात मित्रांनो. आता HDFC बँक पहिलाच कॉलम आहे मार्केट कॅप. मार्केट कॅप काय असते? त्या कंपनीची ओव्हरऑल व्हॅल्यू. आता मार्केट कॅप HDFC बँकेचा किती आहे? 10,97,758 करोड. म्हणजे कधी आता तुम्हाला HDFC बँक कधी विकत घ्यायची झाली तर ही मार्केट कॅपची जी व्हॅल्यू ना ही तुम्हाला तिथे पेड करावी लागेल, तेव्हा तुम्ही HDFC बँक इथे विकत घेऊ शकता. भरपूर जणांना शेअर व्हॅल्यूवरनं कंपनी मोठी का लहान आहे हे समजतात मित्रांनो. तिचा शेअर खूप महाग असेल ती मोठी कंपनी, तिचा शेअर एकदम स्वस्त असेल ती लहान कंपनी. हा चुकीचा क्रायटेरिया आहे मित्रांनो. यानुसार तुम्हाला कंपनीची ॲक्च्युअल व्हॅल्यू कधीच समजणार नाही. योग्य प्रकार कोणता आहे की आपल्याला त्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू पाहायला हवी, ना की शेअर प्राइस. आता मार्केट कॅप कमी असलं तर ती स्मॉल कॅप किंवा मिड कॅप कंपनी असू शकते आणि मार्केट कॅप कधी जास्त असलं तर ती लार्ज कॅप किंवा मेगा लार्ज कॅप अशी कंपनी असू शकते. म्हणून मार्केट कॅप पाहणं हे गरजेचं आहे. आता पुढचं मित्रांनो करंट प्राइस. म्हणजे आज HDFC बँकेचा शेअरची प्राइस किती आहे? तर ती आहे 1445 रुपयाला. म्हणजे मला HDFC बँकेचा एक शेअर कधी इथे परचेस करायचा असेल तर मला 1445 रुपये इथे पेड करावं लागतील. पुढचा कॉलम आहे हाय आणि लो. म्हणजे ह्या शेअरची प्राइस एका वर्षात हायर कितीला गेलेली आहे आणि लोअर कितीला आलेली आहे. तर हे आपल्याला रेशो दिलेला आहे. हे पाहणं का गरजेचं आहे? कारण करंट आता प्राइस कुठे आहे? हाय आणि लोच्या डिफरन्समध्ये. तर हिच्यामुळे आपल्याला ॲनालिस करायला सोपं जातं मित्रांनो. म्हणून आपल्याला एका वर्षाचा हाय आणि लो सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पुढचा कॉलम आहे पी. आता HDFC बँकेचा पी काय? 16.1. म्हणजे काय? तर इन्व्हेस्टमेंट करणारे लोक 1 रुपयाचा प्रॉफिट कमवण्यासाठी 16.1 रुपये द्यायला तयार आहे. या प्रकारे आपण PE रेशोला पाहू शकतो. PE रेशो ॲक्च्युअल व्हॅल्यू रेशो आहे आणि याचा वापर आपण यासाठी करतो की कंपनीचा शेअर ओव्हर व्हॅल्यू आहे का अंडर व्हॅल्यू आहे. ओव्हर व्हॅल्यू असेल तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे चुकीचं आहे, कारण ऑलरेडी प्राइस त्याची हायर आहे. आपल्याला अंडर व्हॅल्यू शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवं की त्याची प्राइस ही अंडर व्हॅल्यू, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ होण्याचे चान्सेस जास्ती आहे. एक जनरली असं पाहिलं जातं 18 ते 20च्या कधी वरती PE रेशो असेल तर ती ओव्हर व्हॅल्यू आहे आणि 18च्या खाली असेल तर ती अंडर व्हॅल्यू. याला पाहायचा अजून एक प्रकार आहे मित्रांनो. पुढे मी तुम्हाला तो सांगणार आहे की त्याला कशाच्या कंपॅरिझनमध्ये आपण म्हणू शकतो की तो ओव्हर व्हॅल्यू किंवा अंडर व्हॅल्यू आहे. तर पुढे आहे मित्रांनो बुक व्हॅल्यू. ती आपल्याला दिसते 519 रुपये. याला ॲक्च्युली आपण नेटवर्क पण बोलू शकतो कंपनीचं. तर इथे जी व्हॅल्यू दिसते तर हे कंपनीचं नेटवर्क पर शेअर किती व्हॅल्यू आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. बुक व्हॅल्यूला आपण अशा प्रकारेही पाहू शकतो. कंपनीकडे टोटल जे ॲसेट आहे, म्हणजे कंपनीकडे ती टोटल ओव्हरऑल ती प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये ती लॅबिलिटी आहे, त्याला आपण कधी मायनस केलं आणि जी रक्कम येणार आहे तिला आपण पर शेअरने कधी डिवाइड केलं तर जी व्हॅल्यू दिसते आपल्याला ती ही बुक व्हॅल्यू आहे मित्रांनो. बुक व्हॅल्यूचा यूजही आपण कंपनीच्या शेअरचं व्हॅल्युएशन पाहण्यासाठी करत असतो मित्रांनो. बुक व्हॅल्यू किंवा शेअर प्राईसच्या आसपास असलं तर आपण याला असं पाहू शकतो की अंडर व्हॅल्यू आहे. पण यावरच नाही तर आपल्याला अजूनही पॅरामीटर पाहिजे असतात, पण हा आपला एक स्टार्टिंग पॉईंट असू शकतो. आता आपल्याला पुढे दिसतोय डिव्हिडंड यील्ड. तो आपल्याला दिसतोय 1.31%. तर मित्रांनो, आता
करंट प्राइस काय आहे 1445 रुपये. कधी आपण 1445ला बाय केलं तर वर्षाला आपल्याला 1.31 प्रमाणे या शेअरमध्ये डिव्हिडंड मिळणार आहे. आता मित्रांनो, पुढे आपल्याला सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी पाहायला मिळतात. पहिलं आहे ROCE आणि दुसरं आहे ROE. हे दोन्ही फार महत्त्वाचे आहे. तर पहिलं पाहू ROCE. तर मित्रांनो, ROCE म्हणजे काय, तर कंपनीकडे जितकंही कॅपिटल होतं त्या कॅपिटलमध्ये कंपनीने एका वर्षात किती रिटर्न बनवलंय, म्हणजे किती मुनाफा इथे कमवलेला आहे. आणि जनरली असं मानलं जातं मित्रांनो, ROCE कधी 20%च्या वरती असेल इयरली, आणि असंच नाही एकाच वर्षी कंटिन्यू कधी तो 20%च्या वरती असेल तर ती कंपनी खूप छान आहे, कारण ती कंटिन्यू प्रॉफिट कमवते दरवर्षाला. एका वर्षामध्ये स्पाइक होऊ शकतो काही कारणास्तव, पण दरवर्षाला ती कधी 20%च्या वर असेल तर इथे ती चांगला मुनाफा करते. आणि ROEला पण सेम क्रायटेरिया आहे की तो 20च्या वर असला तर एक स्ट्रॉंग बिझनेस आहे कंपनीचा आणि एक स्ट्रॉंग कंपनी आहे की ही सातत्याने प्रॉफिट इथे अर्न करते. पण इथे आपल्याला दिसतोय मागच्या वर्षाचा तो 6.24 आहे, म्हणजे काही खास नाही आहे. आता ROCचं पूर्ण नाव आहे मित्रांनो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, आणि ROCचं पूर्ण नाव आहे रिटर्न ऑन इक्विटी. आणि ROE म्हणजे काय, जोही शेअर होल्डरचा पैसा लागलेला आहे कंपनीमध्ये त्यामध्ये कंपनी वर्षाला किती रिटर्न बनवते, म्हणजे किती प्रॉफिट यामधनं जनरेट करते आहे. आणि इथे आहे 17.1, म्हणजे हा 20च्या खाली, म्हणजे हा इतका काही खास नाही. हे दोन्ही आपल्याला पाहणे गरजेचे, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. पहिला ज्या कॉलममध्ये कंपनीकडे जे कॅपिटल आहे तिच्यावरनं ती किती प्रॉफिट बनवते, आणि दुसरं शेअर होल्डरचा जो पैसा लागलेला आहे त्यामधनं कंपनी किती प्रॉफिट कमवते. हे दोन्ही कॉलम वेगवेगळे, पण हे 20च्या वर असले तर फारच उत्तम आहे. आणि एकच वर्षाचे पाहायचं नाही मित्रांनो, तर मागे सातत्याने कमीत कमी 3 ते 4 वर्ष हे चेक केले पाहिजे. आणि कोणत्याही कंपनीचं तुम्ही अनालिसिस करता तर बेसिक आहे की हे दोन्ही क्रायटेरिया तुम्हाला चेक करायचे आहे. आता पुढचा आहे मित्रांनो फेस व्हॅल्यू, ती आहे 1 रुपया. याला अशा प्रकारे समजू शकतो आपण की कंपनीचं जे अकाउंट आहे त्याच्यानुसार कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू किती आहे. ही शेअर व्हॅल्यू नाहीये मित्रांनो, यामध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाहीये. शेअर व्हॅल्यू ही वेगळी असते. कंपनीच्या अकाउंटच्या हिशोबाने जे सर्टिफिकेटवर व्हॅल्यू असते तिला आपण फेस व्हॅल्यू म्हणत असतो. हे काही जनरली यूज होत नाही मित्रांनो, हे कंपनीचं इंटरनल कामांसाठी सर्वात जास्त उपयोगात येत असतं, कारण कंपनी याच्या बेसवर आपला डिव्हिडंड हा डिक्लेअर करत असते. आता हे पहिले जेही पॅरामीटर पाहिले मित्रांनो तर हे ह्या स्कॅनरवर बेसिक लागलेले असतात, पण आता या पुढचेच जे पॅरामीटर आहे ते मी स्वतः लावलेले, आणि ते किती इम्पॉर्टंट आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. तर पुढचा आहे मित्रांनो इंडस्ट्रियल पीई रेशो. आता तो आहे 12.4. आता मी पहिलेही बोललो तो पीई रेशोला आपण कंपॅरिझन करू शकतो. ते कसं, इंडस्ट्रीमध्ये, इंडस्ट्री म्हणजे काय, ती ज्या सेक्टरमध्ये कंपनी आहे तर त्या सेक्टरमधल्या ओव्हरऑल कंपनीचा पीई रेशो काय आहे. म्हणजे आता हे आपण HDFC बँक पाहतोय, तर मग प्रायव्हेट बँकमध्ये HDFC बँक येते, तर प्रायव्हेट बँक जितक्याही आहे म्हणजे ICI वगैरे सर्व ज्या बँकांचा ॲव्हरेज पीई रेशो आहे त्या सेक्टरचा तो आहे 12.4. आता पीई रेशोला आपण कसं कॅल्क्युलेशन करू शकतो, कधी इंडस्ट्रीच्या पीई रेशोपेक्षा आपण पाहतोय त्या कंपनीचा पीई रेशो कधी जास्ती आहे तर ती ओव्हर व्हॅल्यू आहे, आणि पीई रेशो कधी त्याच्या खाली आहे तर ती अंडर व्हॅल्यू आहे. त्यानुसार सुद्धा आपण यामध्ये पोझिशन बनवू शकतो. तुम्हाला मी पुढे हे इतर बँकेचे पण पीई रेशो सांगणार आहे की आपण कशा प्रकारे याचं कंपॅरिझन करू शकतो. तर इंडस्ट्रीचा पीई रेशोपेक्षा कधी कमी असेल तर अंडर व्हॅल्यू आहे, इंडस्ट्रीच्या पीई रेशोपेक्षा हायर असेल तर ओव्हर व्हॅल्यू. तर इथे आपल्याला हे ओव्हर व्हॅल्यू पाहायला मिळतंय. आता पुढे आहे मित्रांनो EPS. EPS म्हणजे काय, अर्निंग पर शेअर. याला समजायचं असेल तर असं समजू शकतो की कंपनी एका शेअरवर वर्षामध्ये किती प्रॉफिट बनवते आहे. म्हणजे आता इथे आहे 89.6 रुपये, म्हणजे कंपनीने मागच्या वर्षी आपल्या एका शेअरवर 89.6 रुपये हे प्रॉफिट बनवलेलं आहे. आता पुढे आहे मित्रांनो डेट टू इक्विटी रेशो. हा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण फायनान्शियल स्ट्रॉंग कंपनीच्या गोष्टी करतो ना तेव्हा आपल्याला हा रेशो पाहणं गरजेचं आहे, कारण फायनान्शियल कधी मजबूत कंपनी असेल तर ही कंपनी ग्रोथ चांगली करेल. कधी फायनान्शियल मजबूत नसेल तर आपल्याला इथे लॉस होण्याची जास्ती शक्यता आहे. आणि जनरली असं पाहिलं जातं की 1%च्या वरती कधी हा रेशो असेल तर कंपनी फायनान्शियल सध्याच्या कंडिशनला स्ट्रॉंग नाही आहे, आणि 1च्या कधी खाली असेल तर ही फायनान्शियल खूप स्ट्रॉंग आहे. तर इथे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो 7.39. तर ही आजच्या कंडिशनला फायनान्शियल मजबूत
नाही आहे. आता पुढचा कॉलम आहे मित्रांनो प्रमोटर होल्डिंग. आता तुम्हाला इथे प्रमोटर होल्डिंग 0 दिसते, पण मी तुम्हाला अजून एक शेअर दाखवतो. इथे आपण स्टेट बँक ऑफ इंडिया लावलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते 57.5. पहिले प्रमोटर होल्डिंग काय असते ते समजून घेऊ. प्रमोटर होल्डिंग म्हणजे की कंपनीचे जे फाउंडर आहे ते कंपनीमध्ये किती पर्सेंटचा स्टेक होल्ड करताय. तर आपल्याला इथे SBI मध्ये पाहायला मिळतो आहे 57.5%. तर यामध्ये जितकं जास्ती असेल तितकं चांगलं आहे. का? कारण प्रमोटरची होल्डिंग जास्ती तर तो बिझनेस ग्रो करण्यासाठी प्रयत्न करेल, कारण त्याचा त्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. आणि प्रमोटरची होल्डिंग यामध्ये कधी कमी असेल तर असं मानण्यात येतं की त्याचे अजून काही बिझनेस असतील, त्यामुळे तो ह्या बिझनेसकडे जास्ती लक्ष देत नाहीये. अजून याचा एक क्रायटेरिया असा आहे मित्रांनो, कधी प्रमोटर होल्डिंग वाढत असली तर तुम्ही तो शेअर अधिक चांगला आहे. का? कारण प्रमोटर आपले शेअर विकत घेत आहे, कारण त्यांना त्या बिझनेसमध्ये ग्रोथ दिसते. केव्हा इन्व्हेस्टमेंट करेल बिझनेसमॅन तेव्हा त्याला त्यामध्ये ग्रोथ दिसेल. तर प्रमोटर होल्डिंग आपल्याला फार महत्त्वाची आहे. आता राहिला प्रश्न HDFC बँकचा. आता HDFC मध्ये कधी तुम्हाला प्रमोटर होल्डिंग दिसत नाहीये तर तुम्ही म्हणशाल याला प्रमोटरच नाहीये, मग हा बिझनेस तर काही चालणार नाही. तर असं नाही मित्रांनो. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. उदाहरणार्थ XYZ कंपनी मी कधी बनवलेली आहे आणि मी तिला आहे ना NSE आणि BSE वर लिस्ट केलंय. लिस्ट केल्यानंतर NSE आणि BSEचा नियम काय? कधी कंपनी मी बनवली आहे म्हणून मी त्याचा प्रमोटर होतो का? नाही. प्रमोटर केव्हा होतं? त्या कंपनीमध्ये माझे 20%च्या वरती कधी शेअर असतील तर मी प्रमोटर कॅटेगरीमध्ये येतो. 20%च्या खाली कधी असणार आहे तर आपण यामध्ये प्रमोटर म्हणून येत नाही. मग अशी कंपनी कोण चालवत असेल बरं की जिच्यात प्रमोटरच नाही, मग हिचा मालकच कोणी नाही? तर यामध्ये मित्रांनो ज्यांचे शेअर 20%च्या वरती आहे ते बोर्डवर असतात आणि ते एम्प्लॉईला तिथे अपॉइंटमेंट करतात आणि ते त्यांच्या वतीने इथे कंपनी चालवत असतात. तर यामध्ये त्यांनी कंपनी निर्माण केलेली असते. यांचे शेअर कमीही असले तर बोर्ड टीममध्ये ते असतात आणि त्यानुसार ते मॅनेजमेंटमधनं हे कंपनी चालवत असतात. याचं एक उत्तम उदाहरण हे चॅनल मी चालवतोय का? तर तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात मित्रांनो, त्यामुळे तुमच्या वतीने हे चॅनल इथे चालत आहे. आणि ही प्रमोटर होल्डिंग कोणाकडे जास्ती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर तेही पाहिल्यानंतर तुम्हाला हा शेअर किती स्ट्रॉंग आहे हे सुद्धा समजेल. HDFC बँकला प्रमोटर नाही मित्रांनो, ICICI बँकला प्रमोटर नाही, झोमॅटोला नाहीये. अशा भरपूर आहे की तिथे प्रमोटर नाही. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. त्याचा काय क्रायटेरिया असतो ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढचा कॉलम आहे प्लेज पर्सेंटेज. ही खूप धोक्याची गोष्ट असते. तर आता प्रमोटरची जितकी होल्डिंग असते त्यापैकी किती होल्डिंग त्याने प्लेज करून ठेवलेली आहे, म्हणजे गिरवी ठेवलेली मित्रांनो, कोणाकडे उधार ठेवलेली आहे. तर हे धोक्याचं काय मित्रांनो की काही कारणास्तव शेअरची प्राइस खाली आली तर अशा परिस्थितीत त्यांनी ज्याच्याकडे गिरवी ठेवलेलं आहे तर त्यांना तो विकावा लागू शकतो. प्लेज केलेली होल्डिंग ते लूज करू शकतात. मग आता लूज केली तर त्यांचे प्रमोटर होल्डिंग सुद्धा यामध्ये आपल्याला कमी होताना दिसेल आणि हे खूप निगेटिव्ह असू शकतं कंपनीसाठी. आणि कंपनीला आपले शेअर गिरवी ठेवावे लागताय, म्हणजे कुठे ना कुठे कंपनी चांगलं काम करत नाही, त्यासाठीच तर ते गिरवी ठेवताय ना. म्हणून प्लेज शेअर नको प्रमोटरचे, हे पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि अशा कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचीच नाहीये. म्हणजे तो 0 हवा 1%च्या वरती सुद्धा आहे तर इथे हे निगेटिव्ह आहे मित्रांनो. पुढचा कॉलम आहे मित्रांनो डेटर्ड डेज. यामध्ये पण जे रिकव्हरीचे पैसे असतात ते कंपनीला किती दिवसात येतात याचा कालावधी दिलेला असतो. आणि याच्या कंपॅरिझनसाठी मी पुढचं 3 वर्षाचं सुद्धा लावलेलं आहे की 3 वर्षापूर्वी ते किती होतं आणि आता किती आहे. तर त्यामुळे आपण याचा कंपॅरिझन करू शकतो की कंपनी ही प्रोग्रेस करते आहे की नाही. तर पहिले जास्ती दिसते आपल्याला आणि आता 0 दिसतंय, म्हणजे हे चांगलं आहे. कधी हे 3 वर्षापेक्षा आता जास्ती असतं तर कुठे ना कुठे हा निगेटिव्ह साईन आपल्याला पाहायला मिळाला असता मित्रांनो. आता पुढे आपल्याला दिसतंय रिझर्व, ते आहे 2,88,880 करोड. आता रिझर्व म्हणजे काय मित्रांनो, हे कंपनीचं टोटल जमा केलेलं प्रॉफिट आहे. आता कंपनी जेव्हा प्रॉफिट बनवते तर याच्या 2 गोष्टी करू शकतं. हे पूर्ण प्रॉफिट एक तर कंपनी स्वतःकडे ठेवेल, नाहीतर कंपनी आपल्या शेअर होल्डरला डिव्हिडंडच्या मार्फत हे यामधलं काही प्रॉफिट शेअर करेल.
आणि डिव्हिडंड वाटल्यानंतर जो प्रॉफिट कंपनी जो उरतो ना मित्रांनो, त्याला आपण रिझर्व असं म्हणतो. आणि याला आपण असं पण समजू शकतो, कंपनी हे रिझर्व का स्टोअर करते, कारण कंपनीला कधी पुढे जाऊन काही प्लान टाकायचे, जसं आता HDFC बँकेला कुठे नवीन शहरात शाखा, ATM वगैरे काही ओपन करायचे, काही इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्याच्याजवळ त्याचं कॅपिटल हवं, म्हणून हे रिझर्व कंपनी आपल्याजवळ ठेवत असते. म्हणजे एक्सपांड करायचंय कंपनीला, तर तेव्हा ती ह्या रिझर्वमधनं पैसा इथून घेऊ शकते. पुढे आहे PEG रेशो, तो आहे 0.81. PEG रेशो एक इंटरेस्टिंग रेशो आहे मित्रांनो. PEG रेशोला पॉप्युलर केलेलं होतं अमेरिकेच्या पीटर लेंज यांनी. आणि हा रेशो आपल्याला हे सांगतो की एका कंपनीचं व्हॅल्युएशन आहे ते त्याच्या ग्रोथच्या मानाने जास्ती आहे का कमी आहे. आणि जनरली पीटर लेंज असं मानायचे की हा रेशो 1च्या खाली असेल त्या रेशोला ते अंडर व्हॅल्यू मानायचे, आणि 1च्या वर असेल म्हणजे 1.5, 2, 3 पीटर लिंच त्यांना ओव्हर व्हॅल्यू मानायचे, आणि अशा कंपन्यांपासून ते लांब राहायचे. म्हणून आपल्याला हा रेशो सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण कंपनीच्या व्हॅल्युएशननुसार त्याची ग्रोथ आहे की नाही आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि पुढे आहे मित्रांनो इंटरेस्ट कव्हरेज, तो आहे 1.57. तर हे इंटरेस्ट कव्हरेज आपल्याला हे सांगतं की कंपनीने काही पैसा कुठून उचलला असेल तर ती त्याच्यावर येणाऱ्या व्याजाला किती सोप्या पद्धतीने इंटरेस्ट रेट देऊ शकते, आणि तो जितका जास्ती असेल तितका चांगला. पहा, साधं कॉमन सेन्स आहे मित्रांनो. कधी तुम्ही जास्ती व्याजाने घेतलेली रक्कम पेड करू शकताय, म्हणजे तुमच्याकडे तेवढा इन्कम सोर्स आहे किंवा तुम्ही तेवढी ग्रोथ पाहताय, म्हणून तुम्ही तेवढा पैसा उचल करू शकणार आहे. पण तुम्ही एकदम कमी टक्क्याने घेतला आणि काही कारणास्तव प्राइस किंवा कंपनी एखाद्या वर्षी परफॉर्मन्स नाही केला, तर इथे तो इंटरेस्ट रेट आपण पेड करू शकत नाही. म्हणून जितका जास्ती ती पेड करू शकते, याचा अर्थ असा नाही की त्यांनी तेवढ्या जास्ती हिच्याने तो उचललेला आहे, पण तेवढी कॅपॅसिटी त्याची की तो तेवढ्या रेंजपर्यंत ते भरू शकतो. म्हणून जितका जास्ती असेल तितका तो चांगला आहे. 3च्या वरती कधी असला तर तो खूपच चांगला आहे मित्रांनो, असं मानलं जातं जनरली. पुढचा कॉलम आहे मित्रांनो सेल्स ग्रोथ. आपण इथे 3 वर्षाची पाहतोय, तर इथे 3 वर्षामध्ये त्यांनी आपली सेलची ग्रोथ ही 11.8%ने केलेली आहे. आणि सेल्स ग्रोथ आपल्याला का पाहायचं आहे, कारण एखाद्या कंपनीची स्ट्रेंथ म्हणजे ताकद हेच तिचा सेलच दाखवतो. बिझनेस आहे मित्रांनो, जितक्या लोकांपर्यंत ते सेल त्यांचं प्रोडक्ट करू शकताय, आता ही बँक सेक्टरची तर ते लोन देऊ शकताय, तर तेवढं त्यांना इन्कम होणार आहे. त्यामुळे ही त्या कंपनीची ताकद आहे, म्हणून सेल ग्रोथ ही चांगलीच हवी. आणि एखादा सेल ग्रोथ ही वर्षानुवर्ष वाढते, तर ही आपल्या बिझनेसमध्ये चांगलं करते, म्हणजे ही आपल्या बिझनेसमध्ये चांगलं करते. यानुसार बिझनेस ग्रोथ होतोय तिचा, आपण असं मानू शकतो. मित्रांनो, एक प्रकारची ना सेक्टरमध्ये सायकल असते, म्हणजे एखाद्या सेक्टरमधल्या काही कंपन्या असतात त्या ठराविक पिरियडसाठी प्रॉफिट बनवतात, सर्वच कंपन्या बनवतात, आणि काही ठराविक पिरियडसाठी काहींचं प्रॉफिट हे कमी होत असतं. आणि अशा टायमाला आपल्याला त्या कंपनीचं सेल पाहणं गरजेचं आहे. सेल्स कधी ग्रो होतंय म्हणजे वाढतंय, तर ती कंपनी स्लो अँड स्टडी का होईना ती ग्रो करते. सेल्स वाढतंय तर हे आपल्यासाठी एक चांगला साईन आहे. पुढे आहे मित्रांनो करंट रेशो, तो आहे 3.38. करंट रेशो आपल्याला काय सांगतो की कंपनी आपलं शॉर्ट टर्म लायबिलिटीचा पेमेंट किती सोप्या पद्धतीने करू शकते. आणि करंट रेशो मित्रांनो 1 ते 3च्या मध्ये असायला हवा. कधी तो 7 आणि 8 असला तर कंपनीकडे करंट ॲसेट खूप जास्ती आहे आणि त्याचा ते वापर योग्य पद्धतीने करू शकत नाही, म्हणून तो 1 ते 3च्या मध्ये हवा. पुढचा आहे मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, ते आहे 47.5%. याला अशा प्रकारे समजू शकतो मित्रांनो, कंपनी जेवढं सेल करते त्यामध्ये ते किती % ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये कन्वर्ट करते आहे. तर यामध्ये मित्रांनो कधी कंपनी 100 रुपयाचा सेल करते तर कंपनी यामध्ये आपलं ऑपरेटिंग प्रॉफिट किती मिळतंय 47.5%. तर मित्रांनो हे आपण का पाहतो, यावरनं आपल्याला बिझनेसची स्टेबिलिटी म्हणजे बिझनेस हा किती स्थिर आहे. एखाद्या वर्षी किंवा एखाद्या महिन्यामध्ये बिझनेस एकदम ग्रो होतो, नंतर बिझनेस चालत नाही, तर असाही शेअर आपल्या काही कामाचा नाही आहे. तर कंपनी किती स्टेबल आहे हे पाहण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. पुढे आहे मित्रांनो NCAVPS, ती आहे 316 रुपये. याचं मिनिंग काय, नेट करंट ॲसेट व्हॅल्यू पर शेअर. याला समजण्यासाठी कंपनीची ती करंट ॲसेट आहे म्हणजे करंट प्रॉपर्टी आहे, त्यामधनं कधी आपण कंपनीचा डेट आणि लॅबिलिटी
म्हणजे कंपनीवरचं कर्ज आणि कंपनी कोणाला पैसे किंवा तिचा जो खर्च आहे त्याला कधी आपण मायनस केलं तर प्रत्येक शेअरमध्ये किती रुपये वाचतील, तर पर शेअरमध्ये आपल्याला 316 रुपये इथे मिळणार आहे. कधी कंपनीने आजही आपले सर्व डेंट किंवा सगळ्या गोष्टी परिपूर्ण केल्या तर पर शेअर आपल्याला 316 रुपये इथे पाहायला मिळणार आहे. आता पुढे आहे मित्रांनो डेट, तो आहे 21,39,212. म्हणजे कंपनीने एवढं कर्ज घेऊन ठेवलेलं आहे, तर ती त्याच्या मार्केट कॅपपेक्षा मोठं नको मित्रांनो. इथे अशा कंपन्यांपासून आपण दूर राहायचं आहे मित्रांनो. आणि आपण वरती डेट टू इक्विटी रेशो सुद्धा पाहिलेला होता, तोही आपल्याला इथे जास्ती पाहायला मिळाला होता. आणि इथे आपल्याला डेंट सुद्धा त्या पर्सेंटेजने जास्ती पाहायला मिळतंय. आणि 2 बँका मर्जन झालेल्या आहे मित्रांनो, HDFC बँक आणि HDFC हाऊसिंग. त्यामुळे आपल्याला हा रेशो इथे ह्या प्रमाणात दिसतो आहे. आणि त्यानंतर आता मित्रांनो पुढचा कॉलम आहे फ्री कॅश फ्लो. आता हे काय आहे, 17,390 करोड. आता हे ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की एवढे पैसे ॲक्च्युली तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. म्हणजे यामधले जे प्रोमोटर जे आहेत होल्डिंगवाले, तर ते ह्यामधनं हे प्रॉफिट घेऊन घरी जाऊ शकतात. कारण हा फ्री असलेली कॅश आहे मित्रांनो ही कंपनीमध्ये. तर याला समजण्यासाठी जसं तुम्ही ना FD मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं 1 लाख आणि तुम्हाला त्याचे 10,000 व्याज मिळालं, तर 10,000 तुम्ही तिच्यातनं काढून घेऊन घरी घेऊन जाऊ शकता. तुमची कॅपिटल रक्कम तर तिथे हे तुमचं प्युअर प्रॉफिट आहे की जे तुम्ही आता तिथून रिमूव्ह सुद्धा करू शकतात. पण जेव्हा कंपनीची गोष्ट येते ना मित्रांनो, जेव्हा कंपनीचे भरपूर असे काही खर्च असतात, कंपनीने ना प्रॉफिट तर बनवलेलं आहे, पण जे प्रॉफिट आहे ते पूर्णच्या पूर्ण कॅशमध्येही नसतं आणि त्याला पूर्णच्या पूर्ण आपण घरी घेऊनही नाही जाऊ शकत. असं का? कारण कंपनीचे भरपूर अशी कॉम्पिटिशन असते आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये त्याला राहायचं आहे, तर त्याच्या सेक्टरमध्ये काही नवीन इन्व्हेस्टमेंट करावी लागणार असते. दुसऱ्याने कधी एखादा प्लॅन ओपन केला आहे तर आपल्याला त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये एखादा चांगला प्लॅन्ट, चांगली इन्व्हेस्टमेंट करणं हे गरजेचं आहे. तर ती इन्व्हेस्टमेंट कुठून येणार आहे मित्रांनो, तर ती ही नेट प्रॉफिटमधनं येणार आहे. तर ती नेट प्रॉफिटमधला पैसा आपण घरी घेऊन नाही जाऊ शकत, पण हा जो फ्री कॅश फ्लो आहे ना मित्रांनो, तो पैसा आपण घरी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे नेट प्रॉफिट आणि फ्री कॅश फ्लो हे दोन्ही वेगवेगळे सेक्टर आहे. तर आता याला अजून समजायचं असेल तुम्हाला, तर कधी आपण HDFCचं मार्केट कॅप पाहिलं होतं वरती 10,97,758 करोड. कधी एवढा पैसा दिला तर तो पैसा दिल्यानंतर आपल्याला काय मिळेल, त्यामधलं प्रॉफिट तर तो हा आहे फ्री कॅश फ्लो. तर याला आपण अशा प्रकारे समजू शकतो. मी दोन्ही पद्धती तुम्हाला सांगितल्या आहे. पुढचा आहे प्राइस टू बुक व्हॅल्यू. प्राइस टू बुक व्हॅल्यू एक व्हॅल्युएशनचा रेशो आहे मित्रांनो. तर बुक व्हॅल्यू कधी 1 पेक्षा कमी असलं तर एक इंडिकेशन आहे मित्रांनो की हे अंडर व्हॅल्यू आहे. आपल्याला इथे वरती आपण बुक व्हॅल्यू पाहिली होती, करंट प्राइस पाहिली होती, म्हणजे हा त्याचा किती पर्सेंटने आहे हे आपल्याला तो सांगत असतो. आता पुढचा आहे मित्रांनो कॅश एंड. तर एंड कॅश काय असते मित्रांनो, मागच्या फायनान्शियल वर्षामध्ये कंपनीकडे किती कॅश होती, तर ती आहे 1,97,148 करोड. तर आपल्याला याची मार्केट कॅप तर आपण पाहिलंय, त्यानंतर आपण रिझर्व सुद्धा पाहिलंय, पण ॲक्च्युली कंपनीकडे किती कॅश होती मागच्या फायनान्शियल इयर एंडला, तर ती आपल्याला इथे पाहायला मिळते. तर याला आपण अशा प्रकारे समजू शकतो की जे आपण पैसे वरती पाहिलेले होते, तर कंपनीने ते इतर पैसे कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट केलेले असतील शॉर्ट टर्ममध्ये, पण ॲक्च्युली कॅश कंपनीकडे आता 1,97,148 करोड आहे. तर मित्रांनो या प्रकारे इथे आपण काही फिल्टर लावले होते, त्या फिल्टर पासून आपण आहे ना HDFC बँकला अनालिस केलेलं आहे. पण अजून आपलं अनालिस झालं नाही. आपल्याला थोडंसं खाली आल्यानंतर इथे ना ग्राफ पाहायला मिळतोय मित्रांनो, आणि त्या ग्राफमध्ये तुम्ही ना पी रेशो कशा प्रकारे मोमेंटम केलेली ते सुद्धा इथे पाहू शकतात. पी रेशो कसा हवा ते मी तुम्हाला इन डिटेल सांगितलंय. त्यानंतर अजून खाली आले तर याचे प्लस पॉईंट काय आणि निगेटिव्ह पॉईंट काय हे सुद्धा आपल्याला इथे डिफाईन करून दिलेलं आहे. त्यानंतर HDFC बँकची कॉम्पिटिशन कोणाबरोबर आहे, ज्याप्रमाणे पी रेशो सांगितला होता तुम्हाला सेक्टरचा, तर तुम्ही इथे सेकंड कॉलम आहे मित्रांनो, तर तुम्ही इथे पी रेशो पाहू शकतात की पी रेशो आता आपल्याला कोणाचा सर्वात अधिक दिसतोय आणि कोणाचा सर्वात कमी दिसतोय. सर्वात अधिक आपल्याला येस बँकचा पाहायला मिळतोय आणि सर्वात कमी आपल्याला आता या ठिकाणी ॲक्सिस बँकचा पाहायला मिळतोय. तर तुम्ही हे कंपॅरिझन सुद्धा करू शकता आणि इथे तुम्हाला इयरली डिव्हिडंड किती मिळणार आहे,
क्वार्टरली प्रॉफिट किती हे सर्व त्याच्या कॉम्पिटिशनला असलेल्या बँकांचं दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही ना यामध्ये एक प्रकारे सर्वे करू शकता. जसं तुम्ही एखादा मोबाईल घ्यायला मार्केटला गेले तर तुम्ही सिमिलर फंक्शन असलेले 3-4 मोबाईल पाहतात. शेप चांगला आहे, कोणाचा कॅमेरा चांगला आहे, कशा प्रकारे दिसतोय, कशा प्रकारे त्यामध्ये रॅम आहे, बॅटरी किती आहे, त्याचप्रमाणे मित्रांनो शेअरचं सुद्धा आहे. तर तुम्ही इथे त्याच सेक्टरच्या इतर कंपन्यांशी पण त्याचं कंपॅरिझन करू शकता. परत इथे खाली थोडं आल्यानंतर इथे तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळत आहे आणि हे रिझल्ट तुम्हाला दर 3 महिन्यानंतरचे पाहायला मिळत आहे. त्यामधनं हे प्रॉफिट वाढतं आहे का कमी होतं आहे का, आपण आम्ही ही डिटेल सांगितलं असतं. व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे, अजून मोठा होऊन जाईल. आणि तुम्हाला कधी अजूनही डिटेल हवं तर तुम्ही कमेंट नक्की करा, आपण त्यावर सुद्धा इन डिटेल परत व्हिडिओ ह्या गोष्टींवर सुद्धा बनवूया. परत तुम्ही खाली आलात तर प्रॉफिट अँड लॉस इथेही तुम्हाला सिमिलर पाहायला मिळतं. इथे सर्व रेशो तुम्हाला एकाच पेजवर पाहायला मिळतोय कंपनीचा. त्यानंतर बॅलन्स शीट म्हणजे कंपनीकडे बॅलन्स किती आहे तर तो सुद्धा इथे इयर टू इयर तुम्हाला पाहायला मिळतोय, जसा मी तुम्हाला तिथे दाखवला होता. कॅश फ्लो कसा आहे कंपनीकडे तर ती सुद्धा तुम्हाला इथे इयर टू इयर पाहायला मिळते मागील 10 वर्षाची. नंतर ROE इथेही तुम्हाला दर वर्षाचा पाहायला मिळतोय की तो कशा प्रकारे परफॉर्मन्स करतोय. त्यानंतर प्रोमोटरची जे कॉलम आपल्याला 0 पाहायला मिळाला होता मित्रांनो, तो तुम्ही इथे पाहू शकतात की हिच्यामध्ये FIs आणि DIs यांची होल्डिंग सर्वात जास्ती आहे आणि सर्वात जास्ती FIs आहे मित्रांनो. कधी तुम्ही डिसेंबर 2023 लास्टला पाहिलं तर 52% त्यांची होल्डिंग आहे. म्हणजे FIsने ह्या स्टॉकमध्ये एवढा स्टेक घेतलेला आहे मित्रांनो. त्यानंतर गव्हर्नमेंटकडे किती आहे आणि पब्लिककडे किती आहे. FIsकडे 52% आहे, DIsकडे 30% आहे, गव्हर्नमेंटकडे तर नाहीच आहे असंही म्हटलं तर चालेल. पब्लिककडे किती आहे तर 16% आहे. याप्रमाणे हे HDFC बँकेची होल्डिंग आहे मित्रांनो. तर तुम्हाला एकाच पेजवर हे सर्व इन डिटेल ॲनालिस करता येतं. आता त्याचप्रमाणे तुम्ही कोणताही स्टॉक इथे प्लेस केला मित्रांनो, जसं मी इथे आता स्टेट बँकला प्लेस केलं तर हे जे कॉलम आहे ते तसेच राहतात आणि इथे परत तुम्ही कंपॅरिझन करू शकता. सिमिलर तुम्ही खाली जाऊन यामधलं इन डिटेल ॲनालिस अजून करू शकतात. एक चांगला स्टॉक तुम्हाला कधी परचेस करायचा आहे मित्रांनो तर तुम्हाला एक 10 मिनटं द्यायचे. 10 मिनटामध्ये तुम्ही एक लॉंग टर्मसाठी एक छान स्टॉक इथे तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात मित्रांनो. इथे HDFCवर आपण परत आलो आणि इथे तुम्हाला वरती एक लिंक दिसते, तिच्यावर कधी क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट HDFCच्या साईडवर जातात. तर इथे तुम्ही जीही कंपनीचा ॲनालिस करता त्याच्या साईडवर गेल्यानंतर कंपनी काय करते, कोणते प्रोडक्ट आहे तर तुम्ही इथे पाहू शकता. आता होम लोन आहे, पर्सनल लोन आहे, क्रेडिट कार्ड आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे, कोणकोणत्या सुविधा देते हे पण आपल्याला पाहायला मिळतंय. तर आताच्या जमान्यानुसार कंपनी चालते आहे का, कंपनीकडे त्या सर्व सुविधा आहे का हे पण तुम्ही ॲनालिस करू शकता. तिच्यावरनं पण तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का नाही करायची हा रेशो तुम्ही ठरवू शकतात मित्रांनो. काहीही प्रॉब्लेम असला तर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, तिथे तुम्ही विचारू शकतात, खाली कमेंटसुद्धा करू शकतात मित्रांनो. अजून कोणत्या सेक्टरबद्दल किंवा कोणत्या स्पेसिफिक स्टॉकबद्दल तुम्हाला ॲनालिस हवं आहे असं फंडामेंटल तर तुम्ही तोही स्टॉक तिथे मेन्शन करा, आपण त्याचंही ॲनालिस करू आणि त्यावरही इन डिटेल तुमच्यासाठी मी व्हिडिओ लवकरात लवकर बनवेल. अशाच प्रकारचं युनिक नॉलेज कधी तुम्हाला हवं आहे मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो. तुमच्याच लाईकने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही प्रेरित होत असतो मित्रांनो. तर तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेट करतं, तर नक्की लाईक करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.